बोईसर तारापूर MIDC मधील विराज प्रोफाईल कंपनीत सोमवारी सकाळी सुमारे 11 वाजता भीषण ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे। उत्पादन सुरू असतानाच हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे। स्फोटानंतर कंपनीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले आणि स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। या दुर्घटनेत कंपनीत काम करणारे काही कामगार भाजल्याची प्राथमिक माहिती असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। कंपनीत अडकलेल्या कामगारांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले। दरम्यान तारापूर MIDC मध्ये यापूर्वी अशा दुर्घटना घडल्यात, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। काही दिवसांपूर्वीच स्थानिक नागरिकांनी MIDCतील कंपन्यांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला होता। वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेतली नाही असा आरोपही नागरिकांकडून करण्यात आला होता। आता या स्फोटामागचं नेमकं कारण काय, सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यात आलं होतं का आणि या दुर्घटनेला जबाबदार कोण, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस आणि संबंधित प्रशासनाकडून तपास सुरू आहे। सध्या जखमी कामगारांवर उपचार सुरू असून दुर्घटनेतील नुकसानीची आणि जखमींच्या संख्येची अधिकृत माहिती समोर येणं बाकी आहे। पोलीस न्यूजसाठी माधव तल्हा, पालघर।